राहुल यांच्या याचा पुनरुच्चार करतो मी. माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की मराठी माणूस हा ठाण्यातून आणि महाराष्ट्रातून बेघर होऊ नये. आज तुम्ही बघाल, या ठाणे महानगरपालिकेत क्लस्टर असेल, रेंटल असेल किंवा मग धोकादायक इमारतीचा पुनर्विकास असेल, याच्यामध्ये जर पुनर्विकास करणारी मंडळी तुम्ही पाहाल तर ती सगळी गुजराती आणि मारवाडी आहेत. आणि सध्या एकच धोरण अवलंबलेलं आहे या सगळ्या मंडळींनी की महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी पकडायचं, अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना हाताशी पकडायचं आणि इमारती C1 C2 तो जास्ती प्रकार मला काय माहिती नाही, परंतु C1 C2 करून कुणीकडून प्रकरणं न्यायप्रविष्ट करून सोसायट्या रजिस्टर्ड आहेत की नाही, सोसायट्यांमध्ये मेजॉरिटी आहे की नाही, सोसायट्यांमध्ये पुनर्बांधणीचा ठराव झालेला आहे की नाही, तो नियमानुसार झालेला आहे की नाही, ती नक्की इमारत धोकादायक झाली आहे की नाही, हे सगळं बाजूला ठेवून हे शहर विकासचे अधिकारी ठाणे महानगरपालिकेतले हे काही समाजकंटक समाजसेवक आणि माजी नगरसेवक, मी त्याला समाजकंटक समाजसेवक माजी नगरसेवक म्हणेन. कारण का तुम्ही बघाल, आता क्लस्टरची पण विभागणी करताना भाजप आणि शिवसेना शिंदे गट मिळून मिळून खाऊ, आम्ही दोन्ही भाऊ हिंदी विचिनी भाई भाई मिल मिल के खाएंगे. आता त्या गोकुळनगरमध्ये कृष्णा पाटलांना क्लस्टर हवंय का नकोय, त्याप्रमाणे क्लस्टर टाकलं जातं. भरत चव्हाणांना एका बिल्डिंगमध्ये क्लस्टर हवंय, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये नकोय, तर ती बिल्डिंग बरोबर बाजूला काढली जाते पुनर्बांधणीच्या नावाखाली. क्लस्टर, म्हणूनच आमचा ठाणे काँग्रेसला क्लस्टरचा विरोध आहे. जिथे जिथे जेरी डेव्हिड आहे तिथे क्लस्टर टाकलं जातं, जिथे जिथे मीनाक्षी शिंदे आहेत तिथे क्लस्टर टाकलं जातं, तिथल्या लोकांना हैराण केलं जात आहे, मराठी माणसाला हैराण केलं जात आहे. आणि माझा मुख्यमंत्र्यांना हा सवाल आहे किंवा आयुक्तांना की तुम्ही मग धोकादायक इमारतींच्या नावाखाली या ठाणे महानगरपालिकेत किती धोकादायक इमारती आहेत. अनधिकृत इमारती तुम्ही धोकादायक तोडू शकता, परंतु मग त्याच्यासाठी लागणारा पैसा कोणाकडनं घेणार. त्या अनधिकृत इमारती बांधणाऱ्या किंवा बांधू देणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अडकू शकत नाही त्याच्या, जोपर्यंत इमारत पडत नाही. इमारत पडल्यावरती त्याचं नाव येतं डायरीत, परंतु जोपर्यंत ती पडत नाही, आपण पाडली जाते, लोकप्रतिनिधींची नावं येऊ शकत नाही. परंतु अधिकारी जे बांधून देतात त्यांच्यावरती काय कारवाई करणार, हा पैसा कुठून आणणार. ठाणे महानगरपालिका देशोधडीला लागलेली आहे. 2,500 अजूनही डेफिसिट आहे. 2700 कोटीचे टेंडर काढले जात आहेत घनकचऱ्याचे, 2700 कोटीच्या आज सुद्धा, आणि ते टेंडर आता रद्द व्हायच्या पाळीवर आला आम्ही आवाज उठवल्यावर. कारण का पैसेच नाही आहेत तुमच्याकडे. 2700 कोटीचं टेंडर 10 वर्षासाठी तुम्ही कशाच्या याच्यावर काढता. शासकीय निधी जेवढा आलाय तो शासकीय निधीचाही बट्ट्याबोळ केलेला आहे, कुठेही कामं दिसत नाहीत. तो पैसा इलेक्शन फंड म्हणून गोळा केला जातो, त्याच्यातच आता पुनर्बांधणीचा पास. आता ही इमारत आहे, जसं नौपाड्याला यांनी सांगितलं की मराठी माणूस वरती राहतो, खाली गुजराती मारवाड्यांनी आणि सिंध्यांनी दुकानं घेतलेली आहेत. आज वाईन शॉप्स बघा, सगळी कपड्याची दुकानं बघा, सगळी सिंधी मारवाड्यांनी गुजरात्यांनी घेतलेली आहेत. मराठी टक्का गेला कुठे. मराठी टक्क्यांना तोडायला लावतात, खाली दुकानं चालू आहेत, आणि मग त्यांना बदलापूरला घरं घ्यावी लागतात, आणि मग हळूहळू बिल्डिंग डेव्हलप करून गुजराती मारवाडी टक्का इथे आणणार. तुम्ही बघा, हे टॉवर जेवढे बनतायत त्याच्यामध्ये मराठी माणसासाठी अफोर्डेबल हाऊसिंग, घर नाही, 1 रूम किचन कुठेच नाही. आपण दिसणार नाही, तुम्ही आम्ही. थोड्या दिवसांनी गुजरातवरूनच पत्रकार येणार, तुम्हाला मी सांगतो, राजस्थानवरूनच पत्रकार येणार, तुम्ही आम्ही सगळे गायब. ही जी पद्धत यांनी अवलंबली आहे, ही कोपरीमध्ये 36 लोक आहेत एका इमारतीमध्ये, ती बरोबर क्लस्टरमधनं बाजूला काढली. तो मनोज गाला, नरेश मस्केंचा माणूस, तो मनोज गाला, हे बिल्डर झाले सगळे आता. आणि तो काय, तो खेटवानी, ज्याचा दाऊद बरोबर हे होतं, नजीब मुल्ला बरोबर, राजू खेटवानी, ते मध्ये त्याला उचलला होता बघा त्या ह्याने, प्रदीप शर्माने, ते सगळे बिल्डर. आणि ते असे जबरदस्ती करतात. 36 घरं आहेत, 36 मध्ये 17 घरं एका बाजूला आहेत, 19 घरं एका बाजूला. पुनर्बांधणीचा ठराव नाही. जर 50-50 असेल, पुनर्बांधणीचा नियम हा सांगतो असलेल्या रजिस्टर्ड मेंबर्सपैकी 75% उपस्थिती, 75% उपस्थिती पुनर्बांधणीच्या इमारतीला, आणि त्या 75% पैकी 51% लोकांनी जर हो म्हटलं तर पुनर्बांधणीचा ठराव होतो. हा नियम आहे, क्लिअर कट. हा नियम कोणच चॅलेंज करू शकत नाही. हा नियम असताना 36 लोक आहेत, 36 लोकांचं 75% किती आलं तर 25.
लोक आणि 25 पैकी 50% किती झाले तर 17 लोक. पण एका बाजूला 17 लोक आहेत, एका बाजूला 19 लोक आहेत, त्यांची 75% हे पण होत नाही, हजेरी पण होत नाही. कारण का 19 आणि 17 जवळजवळ अर्धे अर्धे आहेत. मग कसं काय पुनर्मान्यता ठरवतात? बोगस कागदपत्र त्यांनी ठराव दाखवून हायकोर्टात दाखल केलेत. एकाचा रेराला, याचे वडील वारलेत, याच्या वडिलांची खोटी सही मारून रेराला दाखवलं गेलंय, रेराला यांनी टाकलंय सोसायटी सेक्रेटरीने. म्हणजे अशा प्रकारे, आणि याच्यामध्ये हे बीजेपीचे निरंजन डावकरे, भरत चव्हाण हे आपापल्या लोकांना सपोर्ट करायला लोकांना देशोधडीला लावताय. तुम्ही माझ्या वर्तकनगरात येऊन बघा, तुम्ही एकही माणूस तुम्हाला हे म्हणणार नाही. हे लोकांना, आणि लोकांना मतं देतात, निवडून देतात. हेच दुर्भाग्य आहे. त्या केदार दिघेला 40,000 मतं पडली, एकनाथ शिंदेना 3 लाख मतं पडली. म्हणजे हे सगळं लोक एवढं सगळं होऊन आता तिथे हे आहे, वसंत विहारला क्लस्टर टाकलं जातं. लोक बोंबलतात, आमच्याकडे येतात, तिकडे लोक बोंबलतात, मानपाड्याला बोंबलतात. मग तुम्ही मतदानामध्ये का नाही उतरवत? तुम्ही मतं देताना जे तुम्हाला देशोधडीला लावतायत त्यांना तुम्ही मतं देता. आमचं म्हणणं एवढंच आहे, पारदर्शकता पाहिजे. आता मला सांगा, ती ऑथराइज बिल्डिंग आहे, अनऑथराइज बिल्डिंग महापालिका तोडू शकते, त्या माणसाकडनं कारवाई करू शकते, त्या माणसावर MRDP दाखल करू शकते, त्या माणसाकडनं खर्च वसूल करू शकते, त्याची मालमत्ता जप्त करू शकते. करत नाही. ऑथराइज बिल्डिंग मध्ये कसं काय शिरायचा अधिकार आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना? ती धोकादायक झाली तर ती सील करू शकतात, लोकांना बाहेर काढू शकतात. ऑथराइज बिल्डिंग ही त्याच लोकांनी तोडायची आहे किंवा ते पुनर्बांधणी करणारे ह्याच्याने तोडायची, आणि ते आधी पैसा वसूल करावा लागतो. आपण की बरं तिकडनं घेतात. दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा, लिगल ऑफिसर मकरंद काळे, ऐकलं का? हे बघा, हे पत्र आहे मकरंद काळेंचं, दाखव माझा मोबाईल. मकरंद काळे म्हणतात निष्कासित करा. मकरंद काळेंना लिगल ऑफिसर आहेत, त्यांना अधिकार नाहीत निष्कासित करा म्हणण्याचे. ते असं म्हणू शकतात की ओपिनियन आहे आमचं. हे त्यांनी उपायुक्तांना पत्र लिहिलंय, मी तुम्हाला पाठवतो, ते माझा मोबाईलमध्ये आहे, पाठवल्याने मला पाठवलंय. त्यांनी उपायुक्तांना पत्र पाठवलं, बिल्डिंग निष्कासित करा. अरे, लिगल ऑफिसरला अधिकार नाहीत बिल्डिंग निष्कासित करायचे, ते अतिक्रमण म्हटलं अधिकार आहेत. लिगल ऑफिसर असं म्हणू शकतो आमचं हे ओपिनियन आहे, कोर्टाने अशा आदेश दिले, त्याच्या अनुषंगाने आमचं हे ओपिनियन आहे, आणि ते आयुक्ताकडे जावं लागतं ओपिनियन. आणि मग इथे तर परस्पर सुपाऱ्या. आयुक्ताला फक्त एक हे ठेवलंय आणून, बस तुम्ही मध्ये पडायचं नाही. आम्ही आमची लोक पॅरलल चालवतात, ते पॅरलल, ऐकलं का? सगळे महापालिका पॅरलल चालवली जाते. अलिबाबावर 40 चोर. आता दीपक, तू नाव घेऊ नको म्हणाला, मुद्द्याचं बोल. अलिबाबा ते खालचे सगळे पॅरलल चालवतात. आपली संस्थानं चालू आहेत प्रत्येकाची. इकडे ओळा माजिवड्याला चालू आहे, इकडे शहरात चालू आहे. आणि आता काय बीजेपी वाल्यांना काय, आता गणेश नाईक आले, मुख्यमंत्री आहेत, आणि बीजेपी वाल्यांची आता कॉम्प्रोमाइज झाली आहे या साहेबांबरोबर, की तुमचे पण आम्ही निवडून आणू, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू म्हणून. ते आता जिथे त्यांना क्लस्टर नकोय. आमचं म्हणणं ते नाही, काँग्रेस आहे म्हणून तुम्ही आम्हाला दाबा असं आमचं म्हणणं नाही. तुम्ही तुमचं चालवा, आम्हाला काही फरक नाही पडत. आमचं म्हणणं आहे, गरीब माणसाला त्रास होत कामा नये, अशा लोकांना रस्त्यावरती काढू नये. कोणी असेल तो, नुसतं मराठी माणूस नाही, कोणी, मुसलमान, गुजराती, मारवाडी, सगळे आमचे बांधव आहेत जे तिथे, ज्यांचा अधिकार आहे तिथे, मल्याळी आहे, कोणी आहे. मागच्या वर्षासाठी टेंडर काढलंय. वाढती लोकसंख्या, उद्या समजा 2700 कोटी नाही पुरले, मग तुम्ही त्याला वाढीव मंजुरी देणार, 3500 कोटी देणार का? कोणाच्या बापाचे? आमचे आहेत ना पैसे. आणि तुम्हाला सांगतो, प्रकल्प असेल ना एखादा ब्रिज बांधायचा तर 10 वर्षाची तरतूद केली जाते. पण दैनंदिन जे आहे, पाणी, कचरा, लाईट, ह्याचं वार्षिक निविदा काढली जाते. MMC ऍक्ट मध्येच तरतूद आहे, ही वार्षिक निविदा काढली जाते. 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट खिचडीचं देत नाही लहान मुलांसाठी, एका वर्षाला रिन्यू करतात. टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी एका वर्षाला 2,700 कोटी ह्याच्यासाठी दिलेत की 10% ऍडव्हान्स घ्यायचे त्याच्याकडनं आणि पुढचे इलेक्शन जिंकायचे. ते 270 कोटी इलेक्शन फंड म्हणून वापरायचा. नुसतं दादागिरी करायची, पैशाच्या जीवावर सत्तेवर यायचं आणि नुसती दादागिरी करायची. बघा तुम्ही, सगळे ते गुंड, सगळ्यांना प्रोटेक्शन दिले या नगरसेवकांना, ते सगळे गुंड फिरतात त्यांच्याबरोबर. आता बघा, ते एका नेत्याच्या गुंडाने बघा मारामाऱ्या केल्या. हे सगळे गुंडगिरी या ठाण्यात चालले, UP बिहार चाललेलं आहे. काँग्रेस होऊ देणार नाही. अशा गरिबांच्या मागे काँग्रेस उभी राहणार. याच्यामध्ये काँग्रेस कुठल्याही बिल्डरचा मिंदा नाही. या बिल्डर लोकांनी बिल्डिंगी बांधाव्या. विकासाच्या विरोधात काँग्रेस नाही, पण विकास ट्रान्सपरंट पाहिजे आणि विकास परिपूर्ण पाहिजे. मराठी टक्का या ठाण्यातून घटता कामा नये. आणि आमची दादागिरी मनसेसारखी नाही. आम्ही कायद्याने लढणार.
आम्ही नाकेबंदी करणार, आर्थिक नाकेबंदी. आम्ही त्यांना थांबवणार. तुम्हाला सांगतो, शहर विकासावर हल्लाबोल करणार. शहर विकासची एवढा भ्रष्टाचार आहे. आम्ही सगळं टप्प्याटप्प्याने आता जातोय, क्लस्टर काढतोय. एसआरई जिथे झोपडपट्ट्या घोषित आहेत, त्या मानपड्याला झोपडपट्टी घोषित आहे. अहो, ते म्हाडामध्ये, वसतविहार म्हाडामध्ये आहे. म्हाडा कसं काय क्लस्टर होऊ शकतं? आमचं वर्तकनगर का नाही केलं मग? म्हाडा क्लस्टर तो करवल नगरला, तो दिलीप टक्के, हे बिल्डर लोक आणतात सुपारी, जेरी डेव्हिड आणतो तो कोण, दामजी शामजी, तो तिकडे मीनाक्षी शिंदे आणते सुगी बिल्डर. अरे यांना परवानग्या कोणी दिल्या? टेंडर काढलंय का तुम्ही? तो राज ठाकरेचा मेवणा आहे सुगी बिल्डर कोणतरी, आणि लोकांना खरेदी करतात. त्यांचे ते चमचे दलाल फिरतात तिकडे, तेच चाललंय. हा, आणखीन एक तुम्हाला सांगतो, तो MIDC वागळे, MIDC एरिया आहे, IT सेक्टर आहे. IT सेक्टरचा नियम आहे ITES, ITच्या इमारती विकू शकत नाही. 24 बार झाले हो तिकडे, 24 बार झालेत बिअर बार IT सेक्टरमध्ये. अक्षरशः एकनाथ शिंदे, एकनाथ भोई, तो प्रकाश शिंदे यांनी कंपन्या घेतल्या आहेत. कुठून आणले यांनी पैसे? आमचा एक मित्र पण आहे त्याच्यात, त्याचं नाव नाही घेणार मी. कुठून आणतात हे पैसे? आणि दादागिरी करतात तिथे लोकांना. बघा, दडपशाहीचं वातावरण आहे. मी काल गेलो किसननगरला एका ह्याच्यासाठी, काय ते कॅरमच्या ह्याच्यासाठी गेलो होतो. फुल दडपशाही खाली आहे. अहो, यांचे विभाग प्रमुख गेले बिचारे. मला हे आहे, सहानुभूती आहे. 200 माणसं नाही तो मैताला. एवढे जे लोकाभिमुख आहेत, एवढे जर यांच्या मागे जनता आहे तिकडची, घाबरतायत हे लोक, घाबरतात हे लोक. आणि म्हणून ते लोकांना आता फोडायला चालू केलंय. नुसतं त्यांना काँग्रेस भेटते फोडायला, त्याला का फोडायला चालू केलंय? त्यांना माहिती आहे येणारा काळ फार हे आहे. तो अक्षय शिंदे मॅटर का दाबला जातोय? अक्षय शिंदे क्रिमिनल असेल, बट नो क्रिमिनल इज हे गिल्टी अनलेस अनटिल इज फाउंड गिल्टी. कसाबला पण तुम्ही दिली ना संधी, कसाबने तर देशामध्ये हाकार केला, आपली लोक मारली. अक्षय शिंदेच्या बाबतीत ज्याने मारलंय, ठोकलंय, लखन भैयाला जर एक न्याय दिला, मनसुख हिरेन आणि अक्षय शिंदेला का नाही न्याय देत? अक्षय शिंदेला जर मारलाय, कोर्टाने सांगितलं, मग तो शिंदे जो ज्याने मारलाय किंवा त्याला ज्याने फोन केला, सचिन जोशी असेल, कोण असेल, ते का नाही आज जात? आता यांचं शीतयुद्ध लागलंय बीजेपीचं आणि शिवसेनेचं इथे. काल गणेश नाईक हे घ्यायला लागलेत. बघा, यांचं असंच आहे, वाघाला पोचला की वाघ खातो तुम्हाला एक दिवस. लक्षात ठेवा, नेस्तानाबूत होणारे तुम्हीच आहेत, तुमच्या जीवनाचे शिल्पकार. हा, काय बोलतात ते, ती म्हण आहे ना, ज्याचे त्याचे कर्म तैसे फळ देश्वर. आज नाही तर उद्या फळ देणार. तुम्हाला सांगते, हे संपणार भांडून. कोकणीकरांचा विषय काय आहे, मागणी काय आहे? कोकणीकरांची मागणी ही आहे की आम्हाला ज्यांनी अग्रीमेंट केलंय त्याने तिथे तेच एवढीच घरं मिळावी, त्यांचं भाडं चालू करावं. आता त्याने काय केलं की मला बांधायचीच नाही बिल्डिंग सांगितलंय. तो घाबरला मी तिथे टोचन दिल्यावर. आणि तुम्हाला मी सांगतो, आव्हान आहे आमचं, त्याची बिल्डिंग अशी आम्ही होऊच देणार नाही. रहिवासी आलेत ना, रहिवासी मागणी येत आहे आम्हाला 450 घरं मिळावी. आणि ऐका, आणि जे माझं काय म्हणणं आहे, बिल्डिंगच्या आवारात जे अनधिकृत झोपड्याला झालेले आहेत, घरं झालेली आहेत पूर्वी 2005च्या आधी, ते पण अधिकृत आहेत. प्रोटेक्टेड आहेत. 16 नंबर सिंधी कॉलनी. आणि केव्हापासून तुम्हाला भाडं मिळालेलं नाहीये आणि कधी रिकामी झाली? एक मिनिट सांगतो मी. त्यांची भाडी त्यांना मिळाली नाहीत, त्यांनी घरच अजून खाली केली नाही. 17 लोकांनी, ज्यांनी खाली केलेत 19 लोकांनी, त्यांनी बोगस कागदपत्र तयार करून पळून गेले. ते आमच्या वर्तकनगरमध्ये तसंच होतं. त्यांची पण भाडी 1 वर्ष बंद झाली, कारण का तर बिल्डरने आता सांगितलं मी अग्रीमेंट झाला, त्याच्यात तुमचा ठराव झाला, वैयक्तिक अग्रीमेंट केले. वैयक्तिक नाही, वैयक्तिक अग्रीमेंट केले नाही. दॅट सोसायटी नाही, ते सांगतो मी तुम्हाला. मी त्याच्यात मला माहिती नाही, पुढे अभ्यास केला मी. सोसायटी रजिस्टर्डच नव्हती, ती सनद मिळालेली आहे, ती सोसायटी रजिस्टर्ड नव्हती. ती ज्यावेळेस भारत पाकिस्तान हे झालं त्या ते सिंधी लोकांना मिळालेली होती, म्हणून ती सोसायटी रजिस्टर्ड नव्हती, कन्व्हेन्स झालेला नव्हता. म्हणून त्यांनी वैयक्तिक अग्रीमेंट केले प्रत्येकाचे. आणि त्याने त्या बाहेर जे अतिक्रमणवाले आहेत ना बांधलेले कंपाऊंडमध्ये, त्यांचे पण अग्रीमेंट केले. ते आता तो बोलतो त्यांना घरं देणार नाही. ह्यांना 450 कबूल केलं होतं, आता 450 देणार नाही, 400 देणार. व्हॉट एव्हर मे बी. 400 देऊ शकणार आहात तर तुम्ही अग्रीमेंट आधीच रद्द करा, त्यांना काय 400 द्या व्यवस्थित. परंतु त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये. कुठल्याही नगरसेवकाच्या दबावाला, राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडून किंवा बिल्डरच्या बळी पडून महापालिकेने काम करू नये. महापालिकेच्या ह्यांना आमचं आव्हान आहे, कृपया बायसपणे काम करू नका. MMC ऍक्टमध्ये जे प्रोव्हिजन्स ते करा. कोर्टाचे ऑर्डर असतील, सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर असतील, मान्य आहे मला.
पण सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स असं म्हणत नाही कोणाला वेगर करा आणि त्याचं पुनर्वसन करू नका किंवा त्याला घरं देऊ नका. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत त्यांच्या. इफ इट इज अ डिलॅपिटेड बिल्डिंग, जर धोकादायक आहे तर ती रिकामी करा, पण ती जबाबदारी महापालिकेने घेतली पाहिजे. अनधिकृत इमारतींची जबाबदारी महापालिका घेते. बऱ्याचशा पोलीस लाईनीची जबाबदारी महापालिका घेते. पोलिसांना जर महापालिका रेंटलमध्ये घरं देते तर त्या सगळ्यांना पण घरं तुम्ही दिली पाहिजेत. जर डेव्हलप होत नसेल तर कायमस्वरूपी घरं तुम्ही दिली पाहिजेत. पण तो बिल्डर द्यायला तयार आहे ना 400 स्क्वेअर फीट. बिल्डर नेमका करार कधी झाला? करार 2 वर्षापूर्वी झाला होता. 2016ला झाला होता. 2016ला करार झालाय. तो करार बांधलेला आहे ना त्या बिल्डरला. एक्झॅक्टली. तुम्हाला परवडत नाही बोलतो. आता लेखी दिलाय का? हो, नाही दिलं. नाही अजून. आता तो म्हणतो परवडत नाही. ऐका, आणि आता तो त्याने प्लॅन मध्ये टाकला होता, पण मी पिक्चर मध्ये आल्यानंतर त्याने सांगितलं मला आता बिल्डिंगच बांधायची. माझा मुद्दाच हा आहे की तिथल्या सगळ्या इमारती जर क्लस्टर मध्ये गेल्या ही का वगळली? ती प्रायव्हेट आहे. त्या सगळ्याच प्रायव्हेट आहेत. सिंधी कॉलनी. मी काल रविशंकर शिंदे कार्यकर्त्यांशी बोललो आणि रावळशी बोललो क्लस्टरच्या. तर रावळ म्हणतो नाही तो पुनर्बांधणीला गेलाय म्हणून, पण त्याने लिहूनच दिलंय शहर विकास विभागामध्ये. तुम्ही चौकशी करा रविशंकर शिंदे की मला आहे. त्याने प्लॅनच वगळला त्या बिल्डिंगचा. मग त्याने जर प्लॅन वगळला ती क्लस्टरमध्ये घ्यावी. तुम्हाला क्लस्टर घ्यायला क्लस्टरमध्ये घ्यावी. 400 स्क्वेअर फुटाची घरं मिळतील ना त्यांना क्लस्टरमध्ये. मान्य न झाल्यास काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल नागरिकांसमोर? आडवा झोपणार तिकडे. मरेपर्यंत उठणार नाही. आडवा झोपणार. काँग्रेसचा अध्यक्ष हॉस्पिटलमध्ये न्या, कुठेही न्या, सलाईन लावून घेणार नाही. ती इमारत C1 कॅटेगरीत आहे. आज काहीतरी महापालिका कारवाईसाठी गेली होती. आम्ही काय म्हणतो, आमचं काही म्हणणं नाही. जी धोकादायक आहेत त्या इमारती तोडल्या पाहिजेत, पण एकाच एक नाही. चूज अँड पिक करू नका. जसं हा म्हणाला, काही ठराविक इमारतींना C1 करून तुम्ही त्या तोडणार, तुमचा अधिकार नाही. तुम्ही महापालिका आहात, तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही सगळ्यांच्या तोडल्या पाहिजेत. तोडायच्या झाल्या तर चूज अँड पिक करू नका. एक क्लस्टरमध्ये सुद्धा चूज अँड पिक करू नका. इकडे टाकला URC, इकडे टाकला, तिकडे टाकला. क्लस्टरमध्ये URP झाला, नोटिफिकेशन काढलं, हरकती सूचना मागवल्या महापालिकेमध्ये. 37 जेव्हा मंजूर झाला, हरकती सूचनांमध्ये मी हरकत घेतली, अजून माझी सुनावणी कुठे घेतली? मी दिलं माहितीच्या अधिकार, माझी सुनावणी घेतली असेल द्या म्हणून. मी कोर्टात जाणार. मी वाट बघतोय, पकू द्या सगळं, मग आहे ना हे करणार. या इमारतीवरून तुम्ही आयुक्तांची भेट घेणार आहात? घेतोय, चाललोय आता आयुक्तांकडे. हा बोला. मतून मला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की तुमच्याच मतदारसंघातली जी लोक आहेत त्यांना दबावाखाली, दडपशाहीखाली घरं खाली करून, धोकादायक दाखवून, कोर्टामध्ये वाकडे तिकडे निर्णय आणून त्यांना बेघर केलं जात आहे. त्यांना बिल्डर, गुजराती, मारवाडी बिल्डर यांच्या दडपशाहीखाली हे अधिकारी त्यांना बाहेर काढतायत आणि त्यांना घरं मिळतील का नाही याची शाश्वती नाही, प्लॅन नाही मंजूर. महानगरपालिकेला कोणताही अधिकार अधिकृत इमारती तोडण्याचा नाही आहे, धोकादायक जरी असल्या तरी. त्या सील करण्याचा अधिकार आहे. त्यांचं कर्तव्य सील करण्यापुरते आहे, पाणी आणि लाईट कापण्यापुरती आहे. पण महानगरपालिकेचे अधिकारी असं वागतात जसं काय त्यांचीच बिल्डिंग, तेच त्या बिल्डरचे हे पार्टनर असे वागतात आणि अगदी जीवावर घेऊन, मनावर घेऊन रविवारी पण फोन करतात की उद्या आम्ही तुमची बिल्डिंग तोडणार. रविवारी कुठल्याही प्रकारचा आदेश, कुठल्याही प्रकारच्या सूचना देऊ शकत नाही. असं असताना जर असं होत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि ते सुद्धा आमचे मराठा उपमुख्यमंत्री, आमचे ठाणेकर. तर माझं त्यांना आव्हान आहे ना की तुम्ही जर म्हणता की मी हे आहे, तर माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही फोडाफोडी करून राजकारण करू नका, लोकांना आपलंसं करा. कोपरीतील सिंधी कॉलनीतील ही इमारत जी आहे, इमारत क्रमांक 16, मला काहीतरी 73 वर्ष झालेली आहे, तर ती C1 कॅटेगरीत आहे असं महापालिकेचं म्हणणं. सगळ्याच इमारती 73 साली झाल्यात. आमच्या इकडच्या पण झाल्यात, अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात 73. आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चरल ऑडिट करा IIT मार्फत किंवा याच्या मार्फत, VJTI मार्फत. आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा. करणारच का? किशन नगरला 200 इमारती आहेत अनधिकृत, खाली केल्या का अजून? का नाही केल्या मग? आणि त्या अनधिकृत आहेत. ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही? चूज अँड पिक. यांनी काय पाप केलंय मला सांगा या लोकांनी? कुठे जायचं त्यांनी? तुमच्याकडे आता करोडो रुपये पडलेत ना सगळ्यांकडे, द्या ना त्यांना प्रत्येकाने 50-50 लाख. त्यांना घरं घेऊन द्या. काही खोट्या सह्या वगैरे देखील केलेल्या आहेत अशी देखील एक हो, आता तो एक सेक्रेटरी आहे, त्याचे वडील, ते त्यांच्या वडिलांची खोटी सही मारले नोटरी. ते नव्हतेच हजर, ते वारले आता.
ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल आहे. का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही? मलिदा मिळालाय का पोलिसांना? कोपरी पोलीस स्टेशनमध्ये आहे ना ते दाखल, करत नाही दबावाखाली. राजरोसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे, कायद्याची पायमल्ली झाली आहे, न्यायालय विकली जात आहेत, न्यायालय खरेदी केली जात आहेत, लोकांना त्रास दिला जातोय. आधीच लोक परेशान आहेत, भ्रष्टाचार, महागाई, GST, त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना. याच्यात सगळेच जातीची लोक आहेत, याच्यात सिंधी आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, मराठी आहेत, सगळीच आहेत. मी मराठी म्हटलंय, मराठी टक्का, महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का. तुम्ही काय ते गुजरातवरनं आणणारा लोक राहिला की बिल्डिंग बांधायला? तुम्ही 2 BHK 3 BHK काढले, या लोकांनी जायचं कुठे? यांना यांची घरं द्यावी हीच काँग्रेसची मागणी आहे. मागणी मान्य झाल्या नागरिकांसमोर काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे? आडवं झोपणार सांगितलं ना आम्ही, आडवं झोपणार आणि त्या शहर विकासच्या अधिकाऱ्यांची अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार. आणि त्या बिल्डरची पण लावणार. तो GST भरतो की नाही, त्याने आणलेला पैसा कुठून आणलाय, त्याचे इन्व्हेस्ट केलेले पैसे कुठून, त्याने एवढे किती बिल्डिंगी बांधल्या, आम्ही एकदम खोलात जाणार. किती बिल्डिंगी बांधल्या, तो पैसा कुठून आणला त्यांनी इन्व्हेस्ट करायला. सगळं ब्लॅक वाईन शॉप्स, हे ज्वेलरी शॉप्स, हे सगळे राजकारणी, हा हप्ते घेतलेले सगळे हे IAS IPS सगळ्यांचा पैसा आहे त्याच्यात. सगळ्यांचा पैसा होता असतो. हे त्यांचेच आहे. लोडाकडे कोणाचे पैसे आहेत? इराणदानीकडे कोणाचे पैसे आहेत? ते काय इमानदारीने माणूस एवढा वरती येतो? इमानदारीने तुम्ही आम्ही का नाही वरती आलो? 100 कोटीचे मालक झालो, 200 कोटीचे. कुठेच पैसे आपल्याला घर घ्यायला लोन काढावे लागतात. हे कसे काय इमारती बांधतात टपाटप? कुठून येतात पैसे? दॅट इज आवर पॉइंट. बिल्डर धार्जिणं धोरण राबवत सर्वसामान्यांना बेघर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि नुकतीच अशीच एक घटना कोपरी कॉलनीमध्ये घडलेली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम चव्हाण देतील, परंतु त्याच्या अगोदर काही संदर्भ देणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही हा नौपाड्याचा रोड पूर्ण बघितला असेल की आत्ताचे मुख्यमंत्री असलेले, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री ज्यांना म्हटलं जातं, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं ठाणे शहरासह उपनगरातनं सर्वसामान्य नागरिक हा विस्थापित होता कामा नये. परंतु तुम्ही या नौपाडा भागामध्ये बघितलं असेल की मोठमोठी दुकानं, मोठमोठे शोरूम त्या ठिकाणी खाली आहेत, परंतु त्यावरती राहणारा जो नागरिक आहेत ते कल्याण, डोंबिवली, बदलापूर अशा ठिकाणी गेलेले आहेत. आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत ही धोरणं राबवलेली. एखादी बिल्डिंग जर ती C1 मध्ये गेली असेल तर ती तातडीने तोडणं गरजेचे आहे, परंतु तिथं व्यापाऱ्यांचं धोरण त्या ठिकाणी घ्यायचं, C2Bचा रिपोर्ट त्या ठिकाणी एक्सेप्ट करायचा आणि त्याला दुरुस्त करून पुन्हा परवानगी द्यायची. काही इमारती, काही काय जवळजवळ 90% इमारती अशा आहेत की खालची दुकानं सुस्थितीमध्ये आहेत, परंतु वर राहणारे जे नागरिक आहेत ते बेघर झालेले आहेत. परंतु आता हा कोपरीमध्ये जो घडलेला प्रकार आहे की यांना सुद्धा अशाच पद्धतीने C1, C2A, C2B आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट करायचं आणि सर्वसामान्य नागरिकांना बेघर करायचं, अशा पद्धतीचा डाव या ठिकाणी सुद्धा कोपरीमध्ये खेळला जातोय. मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ना, निर्देश दिलेत ना. हो, मुख्यमंत्र्यांनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला ती क्लिप पण पाठवतो की ठाणे शहरासह उपनगरातनं मराठी माणूस बेघर होता कामा नये, परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्याच मतदारसंघातली लोक इमारतीमध्ये राहणारी की त्यांच्याकडे रजिस्टर अग्रीमेंट आहेत, त्यांनी केलेलं आणि त्यांची भोळी बाबडी एवढीच मागणी आहे की बिल्डरने आमच्या बरोबर जे अग्रीमेंट केलेलं आहे, आम्हाला जे क्षेत्रफळ त्यांनी सांगितलेलं आहे ते क्षेत्रफळ आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं. परंतु न्यायपालिकेला त्या ठिकाणी हाताशी पकडायचं, C1चा खेळ करायचा. C1चा खेळ केल्यानंतर यांनी घेतलेला रिपोर्ट एक्सेप्ट करायचा नाही, त्यांना VJTI आणि IIT कडे जायला लावायचं. IITचा रिपोर्ट करायला तिथे भरपूर खर्च येतो, त्यांना न्याय प्रविष्ट करायचा, सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये त्यांना जायला लावायचं आणि बिल्डर धार्जिणं धोरण राबवायचं. अशाच प्रकारचा डाव जो नौपाड्यामध्ये होतोय, संपूर्ण ठाणे शहरामध्ये होतोय. फक्त हे लोक आणतात की आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी कार्यरत होतो, परंतु इथं सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी बेघर केलं जातंय. मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमदादा चव्हाण यांना विनंती करतो की या ठिकाणी पुढील माहिती इथे त्यांच्यावर कारवाई काय नाही, तर ती त्याला माहिती नाही की त्याच्यावरती टॅक्स वसूल करून नंतर वसूल देऊ शकतात, पूर्ण डबल टॅक्स वसूल करून. कळलं का? ते MRTP खाली प्रोव्हिजन्स आहेत 52, 53, 54 की ते नंतर त्याच्याकडनं पैसे तेवढे टॅक्स डबल वसूल. तो मुद्दा नाही माझा मुद्दा हाच आहे. तुम्ही मुद्दे तुमचे सांगा, मी सांगितले ते. आता तुम्हाला काय ऍडिशनल सांगायचं असेल तुम्ही इकडे या.